नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली. म्हणजे आयुष्य आपल्याला रोज काहीतरी देतं आणि कधी कधी काहीतरी शांतपणे घेऊनही जातं. आणि आजचा विषय असाच एक थांबवणारा क्षण, मृत्यू, एक शोकांतिका. आता भीती दाखवण्यासाठी नाही बरं का, तर आयुष्याकडे थोडं अधिक जागरूकपणे पाहण्यासाठी आजचा हा शो. चला तर मग काही क्षण मनाशी बोलूया. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. म्हणजे अंदाज या हिंदी चित्रपटातील हे गीत किशोर कुमार यांनी सुंदर गाऊन अजरामर केलं. जीवन अतिशय सुंदर प्रवास आहे. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. कधीतरी मृत्यू हा येणारच, पण त्यामुळे घाबरून आजचं जगणं का सोडायचं. किती सुंदर अर्थ आहे ना. म्हणजे मृत्यूनंतर एका क्षणात सुटका होते माणसाची, पण जगत राहणं आणि तेही आनंदाने भरभरून, यातच तर खरं कौशल्य, कसोटी आणि माणूसपण आहे, हो ना. कारण म्हणजे या जगात दोनच सत्य, जन्म आणि मृत्यू. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधीतरी मृत्यू पावणारच, आणि त्यामध्येच आयुष्याचा प्रवास आहे. संपूर्ण विश्वाचा पसारा पाहता आपलं जीवन अगदीच छोटंसं आहे, पण आपल्यासाठी ते अमूल्य, सुंदर, प्रत्येक क्षण भरभरून जगणं असायलाच हवं. आणि या जगात सभोवताली जे घडतंय ना गेल्या 1.5-2 वर्षापासून, आणि आपण जी महामारी अनुभवतोय त्यावरून तर अजूनच अधोरेखित होते की काल पाहिलेली सदृढ हसरी व्यक्ती आज या जगातच नाही. मग मृत्यू कोणाचाही असो, अगदी परक्या व्यक्तीबाबत ऐकतानाही आपला जीव हळवतो. मग घरातील, कुटुंबातील प्रेमाची व्यक्ती अशी मृत्यूने जर अचानक हिरावून घेतली तर आबाळच कोसळतं. आता हे दुःख भले भले पचवू शकत नाही. आपला माणूस आता कधीच दिसणार नाही, आणि ही घटना आपण कधीच बदलू शकत नाही. हे भयंकर सत्य, अगदी असह्य करणारं, पण तरीही गतिमान काळाप्रमाणे आपण यातून बाहेर पडतो. आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या इतर प्रेमांच्या माणसांसाठी पुन्हा जगण्याची उभारी धरतो. आनंद शोधू पाहतो. जाणारा तर जातोच, पण मागे राहिलेल्यांना मात्र जगावंच लागतं. आणि त्याच घटनेपाशी थांबून अडकून तर नाही जगता येत ना. चला तर मग म्हणजे आयुष्य आपल्याला रोज काहीतरी देतं आणि कधी कधी काहीतरी शांतपणे घेऊनही जातं. आणि आजचा विषय असाच एक थांबवणारा क्षण म्हणजे मृत्यू, एक शोकांतिका. आणि हा शो तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही बरं का, तर आयुष्याकडे थोडं अधिक जागरूकपणे पाहण्यासाठी. त्यामुळे आपण काही क्षण मनाशी बोलणार आहोत. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि कोणाच्या जाण्याने ते थांबतही नाही. पण आपण जगायचं थांबलो, मेल्यासारखं जगायला लागलो, आपल्या आयुष्यातला जगण्याचा रसच जर संपला, तर मात्र आपण जिवंतपणेच एक शोकांतिका होऊन बसतो. आणि आजच्या जीव घेण्या स्पर्धात्मक युगात माणूस माणसाला पारखा होतोय. कुटुंबातील व्यक्तींसाठी आपल्याकडे वेळ नाही. फक्त पैसा कमवायचं आपण यंत्र बनलोय. सर्व सुख सोयीनी सुसज्ज असं घर, गाड्या, बंगले, बँक बॅलन्स, यश, नाव सगळं आहे, पण स्वतःच्या प्रेमाच्या माणसांबरोबर निवांत वेळ काढून फक्त गप्पा कधी मारल्या होते हे त्याला आठवतही नाही. मग हे मेल्यासारखं जगणं आहे की नाही. म्हणजे जीवन म्हणजे ना आता भौतिक सुखांचा भडीमार अशी व्याख्यात झाले. आपलं एकमेकांवर प्रेम, निर्मळ सुंदर नातेसंबंध, जीवाला जीव देणारी माणसं ही आता दुर्मिळच होत चाललेत. अगदीच अस्तित्वात नाही असंही मला म्हणायचं नाही बरं का, कारण अजूनही माणुसकी जिवंत आहे, म्हणून तर हे जग चालू आहे. तरीही पराकोटीची अप्पलपोटी, स्वार्थी वृत्ती, अहंकारी वृत्ती, हिंसक वृत्ती मात्र प्रमाणाबाहेर वाढले हे मात्र नक्की खरं. म्हणजे आज कोणत्याही वयोगटातील माणसांना फार लवकर नैराश्य येते. अगदी क्षुल्लक कारणाने जगण्याची इच्छाच मरते. आलेल्या दुःखद वाईट प्रसंगांना समर्थपणे तोंड देण्याची शक्ती क्षीण होत आहे. प्रेमभंग, कार्यालयीन हेवे दावे, स्पर्धा, चढाओढ, मत्सर, असूया, अहंकार, अविश्वास, संशय आणि आपल्या प्रेमांच्या माणसांचा मृत्यू, एक ना अनेक, यातूनच रोजचं जगणंही मुश्किल होत आहे. कारण मानसिक आरोग्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. म्हणजे शरीराला अपाय झाला तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो, पण मनाला अपाय झालेला आपण मान्यच करत नाही. आणि आसपासच्या लोकांनाही त्याचं गांभीर्य काही लक्षात येत नाही. त्याचं मग काय व्हायचे तेच परिणाम होतात. प्रचंड नैराश्य, निद्रानाश, अतिविचार, चिंता, आळस, इच्छाशक्तीचा अभाव, कशाची तरी प्रचंड भीती, म्हणजे अशा अनेक समस्या उद्भवतात आणि शेवटी टोकाचे मार्ग स्वीकारले जातात. आणि म्हणजे हीच मग जीवनाची केवढी मोठी शोकांतिका आहे ना. म्हणजे मला मान्य आहे बरं का, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
सगळेच मनाने खंबीर नसतात, पण आपणच आपल्या आयुष्यातील दुःखाला आनंदाला आपणच जबाबदार असतो. कारण जीवन एकदाच मिळतं. उद्या म्हणजे अगदी पुढच्या क्षणाला काय होईल हे आपण सांगू शकत नाही. कशाचीही शाश्वती नाही. मग अशा वेळी माझं आयुष्य, माझा आत्ताचा क्षण, माझा वर्तमान आपण आनंदाने भरभरून जगायला हवा की नको? आणि हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण हा आनंद आणि तुमचं मानसिक समाधान हेच फक्त शाश्वत आहे. म्हणे प्रसंगासाठी 2 हात करण्याचं सामर्थ्य फक्त आपणच स्वतःमध्ये निर्माण करू शकतो आणि जीवनाला यशस्वीपणे सामोरे सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे भूतकाळाचं ओझं न बाळगता, भविष्याची चिंता न करता, वर्तमान यशस्वी, सुखमय, आनंदी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायलाच हवं. बघा ना, उमलणारं फूल अगदी 1 ते 1.5 दिवसाचंच आयुष्य असतं. 1 ते 1.5 दिवसाचंच आयुष्य असतं त्याचं. पण परत ते देवाच्या चरणी वाहणार की गजऱ्यात माळलं जाणार की असंच गळून पडणार हे त्याला कुठे माहीत असतं. पण म्हणजे नैसर्गिकरित्या ते खूप छान पूर्णपणे विकसित होतं. सगळ्या जगाला आपल्या छोट्याशा आयुष्यातही अगदी भरभरून सुगंध देऊन जातो. आणि म्हणजे आपलं आयुष्यही या फुलाप्रमाणे हवं. जे काही आयुष्य आपल्याला परमेश्वराने दिलंय ना, ते अगदी भरभरून पूर्णपणे आनंदाने जगायलाच हवं. तुम्ही सतत जिवंत असायलाच हवा, हो की नाही? म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात कधीच नसतात. परंतु हे सुद्धा तितकंच खरं आहे, जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी संपणारच आहे. जरी आपल्याला ते स्वीकारायला जड जात असलं तरीही आता त्या गोष्टीला कोणीही कधीच नाकारू शकत नाही. माहित आहे मला, प्रत्येकाला आपला जीव खूप प्रिय आहे. कुणालाही मृत्यू नकोच असतो, पण तेच अंतिम सत्य आहे. माणूस म्हणून जगत असताना या जीवन वाटेवर कितीतरी चढ उतार पार करत मनुष्य जगतच असतो. जशी सुरुवात आहे तसा शेवट सुद्धा आहेच. कारण मनुष्य जगताना असे जगतो की जसं कधी मरणारच नाही, आणि मरताना असे मरतो की जसं कधी जगलाच नाही. म्हणजे आयुष्य फार क्षणभंगुर आहे. आयुष्यातले क्षण हातातून असे निसटून जातात की जसे हातात धरलेले मोती. आपण कितीही अभिमानाने जगत असलो ना, तरी अंतिम सत्य मातीत उगवून मातीतच मिसळायचंय. या जगात अनेक लोक होऊन गेलेत ज्यांना असं वाटत होतं की हे जग माझ्या विना कसं चालणार. आणि असे अनेक लोक आले पण आणि गेले पण. कारण जिंदगी कभी किसी के लिए नहीं रुकती. म्हणजे हे जग आपल्या विना पण चालत होतं, आपल्या बरोबर पण चालत आहे आणि आपल्या शिवाय सुद्धा चालणारच आहे. राजा असो किंवा रंक, कोणीच यातून सुटलेलं नाही. काही जणांचं रोजचं जगणं अगदी कंटाळवाणं, रोज काय तेच असं जर वाटत असेल ना, तर समजायचं आपल्याकडे आजचाच दिवस असेल तर आपण ते किती छान पद्धतीने जगू ना. त्यासाठी म्हणजे मृत्यू हा सगळ्यांचाच आहे. कोणी अमर होण्यासाठी जन्माला आले, परंतु प्रत्येकाचं आयुष्य किती असणार हे ज्याचं त्याचं मात्र वेगळं असणार. त्यामुळे मृत्यू हे एक वास्तव आहे आणि हे वास्तव आपण जितक्या लवकर स्वीकारू ना, तितक्याच लवकर आपण उत्तम पद्धतीने जगायला सुद्धा शिकणार. त्यामुळे म्हणजे आवर्जून सांगते की प्रत्येक क्षणांमध्ये आपले अनमोल असं जीवन भरभरून जगायला शिका. अपना हर दिन ऐसे जिओ जैसे की आखरी हो. त्यामुळेच प्रत्येक क्षणांमध्ये आपले अनमोल असं जीवन भरभरून जगायला शिका. म्हणजे आज आपण अशा क्षणांबद्दल बोलतोय जो क्षण आपल्याला रोज काहीतरी देत असतो आणि काहीतरी घेऊनही जात असतो. कारण म्हणजे जन्माला येतानाच आपण आपल्या मृत्यूची गाठ बांधूनच आलेला असतो. म्हणजे हे जीवन आपली खूप परीक्षा घेत असतं. पण खचायचं नाही, धीर सोडायचा नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं, परंतु स्वतःहून कधी मरण ओढून घ्यायचं नाही. मृत्यू आता तर नाही, पण येणाऱ्या उद्यामध्ये नक्की असणार आहे, हे वास्तव आहे. आणि हे स्वीकारलं की मन भरून जगण्याची वाट सापडलीच समजा. म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्ती तेव्हा जगू लागते जेव्हा त्याला आपल्या अंतिम गोष्टीची जाणीव असते. जन्म आणि मृत्यू या दोघांमध्ये आपण आपलं अनमोल असं आयुष्य आपण तेव्हा जगू लागतो जेव्हा आपल्याला शेवटच्या ठिकाणाची जाणीव असते. मृत्यूच्या भीतीने जगण्यापेक्षा मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे वास्तव स्वीकारून जगा. बघा, जगायला किती मजा येईल आणि आयुष्य अजूनच सुंदर होईल. कारण म्हणजे जाणं हे अटळ आहे, पण जगणं हे आपल्या हातात आहे. मृत्यू तर आपल्याला थांबवतो, पण आयुष्य पुन्हा पुढे जायचं कारण देतो. आणि आजचा हा विचाराचा क्षण तुमच्यासोबत शांतपणे बसून राहील. आता कोणी गेल्यावर दुःख लगेच काही जात नाही आणि ते जावं अशी घाई नसते. मात्र हळूहळू आपण जगायला शिकतो
आठवणीसोबत आणि थोडे अश्रूनिशी. चला तर मग मंडळी, आजचा हा विषय तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल ना, तरी आजचा हा शो माझा घेण्याचं सार्थक झालं असं मला नक्की